नमस्कार. बघूयात आजचा पहिला प्रकार. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी कुकरमध्ये आपल्याला 1 चमचा बटर घालून घ्यायचे. बटरऐवजी तेल किंवा तूप सुद्धा वापरू शकता. आता बटर चांगलं गरम झालं, यामध्ये 1 चमचा जिरं आणि पाव चमचा हिंग घालून घेतला. 3 मीडियम साईजचे कच्चे बटाटे यांची साल काढून घेतली आणि बटाटे मी कट करून घेतले. बटाटे 2-3 वेळेस पाण्याने चांगले वॉश करून घेतलेले आहे. आता हे बटाटे आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे. आता यामध्ये अर्धी वाटी आपल्याला फ्लॉवर घालायचा आहे आणि 1 वाटी वाटाणे घालायचे आहे. या सगळ्या भाज्या मी 2-3 वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहे. आता यामध्ये आपल्याला पाव कप बारीक कापून घेतलेला बीट घालायचा आहे. बीट घातल्यामुळे पावभाजीला रंग अप्रतिम येतो. आता हे सर्व जिन्नस बटरमध्ये आपल्याला 2 ते 3 मिनिटं चांगले परतून घ्यायचे आहे. आता भाज्या बुडतील इतपत यामध्ये आपल्याला गरम करून घेतलेलं पाणी घालायचंय. झाकण लावून आपल्याला या भाज्या शिजवून घ्यायच्या, तर त्यासाठी कुकरच्या 4 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या. इथे मी कुकरच्या 4 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे. इथे आपल्या या भाज्या चांगल्या मऊसूत शिजल्या गेलेल्या आहे. यामध्ये आपण बीट घातलेलं होतं, त्यामुळे बघू शकता भाज्यांना मस्त रंग आलेला आहे. आता या भाज्या आपल्याला अशा मॅशरने मॅश करून घ्यायच्या. भाज्या मॅश करून घेतल्या. आता पुढची प्रोसेस बघूया. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 10 ते 12 लसणच्या पाकळ्या घालून घ्यायचे. 1 इंच आल्याचे काप घालायचे आणि 1 चमचा जिरं घालून घ्यायचे. पाण्याचा अजिबात वापर न करता अशा पद्धतीची आपल्याला ही पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आलं लसूणची पेस्ट इथे आपली तयार झालेली आहे. आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे. यामध्ये 2 चमचे आपल्याला बटर घालून घ्यायचे. बटर चांगलं गरम झालं, यामध्ये 2 चमचे आपल्याला तेल घालायचे. तेल घातल्यामुळे बटर अजिबात जळत नाही. आता यात 1 चमचा मोहरी घालून घ्यायची. मोहरी चांगली तडतडल्यानंतर पाव चमचा हिंग घालायचा. 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहे. इथे मी 2 मोठ्या आकाराचे कांदे बारीक कापून घेतलेले आहे, तर ते यामध्ये घालून घ्यायचे आहे. आता कांदा आपल्याला मऊ होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे. आता इथे कांदा परतून झालेला आहे. यामध्ये तयार करून घेतलेली आलं लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे. आता ही पेस्ट देखील आपल्याला कांद्यासोबत 1 ते 2 मिनिटं चांगली परतून घ्यायची आहे. इथे मी ही पेस्ट परतून घेतलेली आहे. आता यामध्ये आपल्याला 1 वाटी अगदी बारीक कापून घेतलेली शिमला मिरची घालून घ्यायची आहे. शिमला मिरची भाज्या शिजवत असताना घालण्यापेक्षा अशी तेलामध्ये तुम्ही परतून घ्या. त्यामुळे काय होतं, भाजीची चव सुद्धा दुपटीने वाढते आणि भाजी अगदी हॉटेलसारखी तयार होते. आता ही शिमला मिरची गॅसच्या अगदी मंद आचेवरती 4 ते 5 मिनिटं आपल्याला मऊ होईपर्यंत चांगली शिजवून घ्यायची आहे. इथे मी ही शिमला मिरची मऊ होईपर्यंत शिजवून घेतलेली आहे. आता यामध्ये आपल्याला 2 मोठ्या आकाराची अगदी बारीक कापून घेतलेली टोमॅटो घालायची आहे. आता हे टोमॅटो गॅसच्या मंद आचेवरती आपण मऊ होईपर्यंत चांगली शिजवून घेऊया. टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून घेतलेले आहे. आता आपल्याला याला मॅश करून घ्यायचे. अशा या भाज्या मॅशरने मॅश करून घेतल्यामुळे भाजीला एकसंधपणा येतो आणि भाजीला टेक्स्चर सुद्धा खूप सुरेख येतं. याला चांगलं मॅश करून घेतलं. आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालून घ्यायचे आहे. 1 चमचा कस्तुरी मेथी अशी आपल्याला क्रश करून यात घालायची आहे. कस्तुरी मेथी घातल्यामुळे भाजीला सुगंध खूप छान येतो आणि अगदी हॉटेलसारख्या चवीची भाजी तयार होते. यामध्ये 3 चमचे पावभाजी मसाला घालायचे. 2 चमचे लाल तिखट घालून घ्यायचे आणि 1 चमचा काश्मीरी मिरचीचं तिखट घालायचे फक्त रंगासाठी. 1 चमचा धणे पावडर घालून घ्यायची आहे. आता हे सर्व मसाले आपल्याला गॅसच्या अगदी मंद आचेवरती 4 ते 5 मिनिटं आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे. जेवढा तुम्ही हा मसाला परतून घेणार तेवढा या मसाल्याला लाल बुंद रंग येतो आणि त्यामुळेच भाजीला रंग टेक्स्चर खूप छान येतं. इथे मी हा मसाला परतून घेतलेला आहे आणि सांगितल्याप्रमाणे बघू शकता याला मस्त लाल बुंद रंग आलेला आहे. यामध्ये घातलेले सर्व मसाले चांगले भाजले गेलेले आहे. असा जर मसाला चांगला भाजला गेला तर भाजीला रंग खूप छान येतो आणि मस्त अशी लालबुंद अशी भाजी तयार होते आणि जशी हॉटेलमध्ये आणि ठेल्यावरती भाजी मिळते तशाच चवीची घरच्या घरी तयार होते. आता यामध्ये आपल्याला या शिजवून घेतलेल्या भाज्या घालून घ्यायच्या आहे. कुकरमध्ये भाज्या शिजवून घेतलेल्या होत्या आणि त्यातच आपण मॅश करून घेतलेल्या होत्या, तर कुकरला काही भाज्यांचं मिश्रण लागलेलं होतं. त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलं आणि नंतर हे पाणी यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे. आता भाजी खूप घट्ट वाटत आहे तर त्यामुळे आपल्याला यामध्ये पाणी घालायचे. पाणी इथे आपल्याला गरमच वापरायचे. गरम पाणी घातल्यामुळे भाजीला रंग खूप छान येतो आणि भाजीची चव सुद्धा जशीची तशीच राहते. आता यामध्ये मी 1.5 ग्लास जवळजवळ पाणी घालून घेतले आणि आता याला मिक्स करून घ्यायचे.
रात्रीच्या जेवणाचा कंटाळा येतो, भाजी पोळी नकोशी वाटते, त्यावेळेस तुम्ही ही पावभाजी बनवून घेऊ शकता. अगदी अप्रतिम चवीची तयार होते आणि अगदी ठेल्यावरती मिळते तशीच लागते. भाजीची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची मी ठेवलेली आहे. तुम्ही आवडेल तसे यामध्ये पाणी कमी जास्त करू शकता. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे आणि ही भाजी गॅसच्या अगदी मंद आचेवरती आपल्याला 4 ते 5 मिनिटं शिजवून घ्यायची आहे. लक्षात ठेवायचं, भाजी गॅसच्या मंद आचेवरती शिजवून घ्यायची. जर हाय फ्लेमवरती भाजी शिजवून घेतली तर भाजीवरती चांगला कट येत नाही आणि भाजीवरती चांगला रंग सुद्धा येत नाही. त्यामुळे गॅसच्या अगदी मंद आचेवरती ही भाजी मी शिजवून घेतलेली आहे. तुमच्या लक्षात आलं असेल, भाजी मस्त अशी लाल बुंद अशी तयार झालेली आहे. भाजीवरती कट देखील छान आलेला आहे. आता भाजीवरती अगदी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि थोडंसं बटर घालून घेतलं. मस्त इथे आपली अशी चमचमीत अशी ही पावभाजी तयार झाली. दिसायलाच एवढी सुंदर दिसत आहे, त्यापेक्षा चवीला अगदी भन्नाट चवीची तयार झालेली आहे. आता पाव भाजून घेऊया. तर त्यासाठी तवा गरम करून घेतला. यावरती आपल्याला 1 चमचा बटर घालून घ्यायचे. बटरऐवजी तुम्ही ते तूप सुद्धा वापरू शकता. आता हे पाव आपल्याला दोघी बाजूंनी छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे. इथे आपले पाव देखील चांगले भाजून झालेले आहे. आता लगेच आपण प्लेटिंग करून घेऊया. तुम्ही बघू शकता, अगदी मस्त अशी इथे आपली हॉटेलसारखी पावभाजी तयार झालेली आहे. पावभाजीला रंग सुद्धा खूप सुरेख आलेला आहे आणि अगदी परफेक्ट अशी ही भाजी तयार झालेली आहे. जशी ठेल्यावरती मिळते तशाच चवीची ही पावभाजी घरच्या घरी आज आपण तयार केली. यावरती बारीक कापून घेतलेला कांदा आणि कोथिंबीर घालून घ्यायची आणि थोडंसं बटर घालून घ्यायचे. बघा, मस्त अशी चमचमीत पावभाजी घरच्या घरी तयार झाली. एकदा जर तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीने पावभाजी बनवली तर तुम्ही बाहेरून विकत कधीच आणणार नाही. ही पावभाजी घरीच बनवाल, इतकी चविष्ट तयार होते. एकदा अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 2. हा पदार्थ बनवण्यासाठी 5 मीडियम साईजचे बटाटे घेतले. त्यांना उकडून घेतलं आणि त्यांची साल काढून घेतलेली आहे. बटाटे थंड झाल्यावरती आपल्याला अशा पद्धतीने किसून घ्यायचे आहे. इथे मी बटाटे किसून घेतले. आता पुढची प्रोसेस बघूया. इथे आपल्याला लसूणची चटपटीत चटणी तयार करायची आहे. त्यासाठी पाव वाटी इथे मी लसूण घेतला. यामध्ये 1 इंच आलं घालायचं, थोडंसं पाणी घालायचं आणि याची आपल्याला अगदी बारीक अशा पद्धतीची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता कढईमध्ये 3 छोटे चमचे तेल घालून घ्यायचं आहे. तेल गरम झालं. आता यामध्ये ही तयार करून घेतलेली लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे. अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरचीचं तिखट घालायचं आहे रंगासाठी. पाव चमचा हळदी पावडर घालून घ्यायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आता ही पेस्ट आपल्याला 3 ते 4 मिनिटं गॅसच्या अगदी मंद आचेवरती तेल सुटेपर्यंत चांगली परतून घ्यायची आहे. इथे मी ही पेस्ट तेल सुटेपर्यंत चांगली परतून घेतली. तयार झाली इथे आपली चटपटीत अशी लसणाची चटणी. आता गॅस बंद करायचा आणि हिला एका बाउलमध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचं. आता इथे आपल्याला चटपटीत असे मसाला शेंगदाणे तयार करायचे आहे. त्यासाठी कढईमध्ये 3 छोटे चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं. आता यामध्ये आपल्याला 1 वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे घालायचे आहे. आता हे शेंगदाणे आपण हलके खरपूस होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती तेलावरती चांगले परतून घेणार आहोत. हे बघा, इथे मी हलक्या गुलाबी रंगावरती शेंगदाणे परतून घेतले. आता गॅस बंद करून घ्यायचा आहे. यामध्ये आपल्याला अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरचीचं तिखट घालून घ्यायचंय. अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आहे. अर्धा चमचा आमचूर पावडर घालायची आहे. अर्धा चमचा धणे पावडर घालायची आहे. अर्धा चमचा जिरे पावडर घालायची आहे आणि चिमूटभर हिंग घालायचंय. 1 चमचा यामध्ये साखर घालायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचंय. आणि हे सर्व मसाले आपल्याला छान अशा पद्धतीने या शेंगदाण्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. कढई गरम आहे आणि शेंगदाणे सुद्धा खूप गरम आहे, त्यामुळे असा गॅस बंद करून घ्यायचा आणि नंतर हे मसाले घालायचे, म्हणजे आपले मसाले जळत नाही. तयार झाले इथे आपले मस्तसे चटपटीत मसाला शेंगदाणे. इथे आज आपण दाबेली बनवणार आहोत. तर दाबेलीसाठीचा जो मसाला असतो तो आपण घरीच बनवणार आहोत. त्यासाठी पॅनमध्ये 2 इंच दालचिनी घ्यायची आहे. आता इथे मी 20 लवंग घेतलेले आहेत, 20 मिरे घेतलेले आहेत, 1 इथे मी स्टार फूल घेतलेला आहे, 4 हिरवी वेलची यामध्ये घालून घ्यायची आहे. आता पोहे खाण्याचे 3 चमचे यामध्ये आपल्याला धणे घालायचे आहे. 1 चमचा यामध्ये आपल्याला बडीशोप घालायची आहे. 1 चमचा जिरं घालायचं आहे आणि 2 तेजपत्त्याची पानं यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने तोडून घालायची आहे आणि अर्धा चमचा यामध्ये दगडफूल घालून घ्यायचं आहे.
आता हे सर्व मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहे। हे मसाले अगदी गॅसच्या मंद आचेवरती 1 ते 2 सेकंद छान भाजून घ्यायचे। जोपर्यंत यातून छान असा सुगंध रिलीज होत नाही तोपर्यंत यांना आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। इथे मी याला भाजून घेतलेला आहे। आता आपण याला काढून घेऊया। आता हा मसाला पूर्णपणे थंड झाल्यावरती आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे। यामध्ये 1 चमचा लाल तिखट घालायचा आहे आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरचीचं तिखट यामध्ये घालायचं आहे रंगासाठी। आता यामध्ये अर्धा चमचा काळं मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा साधं मीठ घालायचं आहे। आता हे सर्व मसाले आपण छान बारीक असे वाटून घेऊया। इथे मी हे सर्व मसाले वाटून घेतले। तयार झाला इथे आपला चटपटीत असा हा दाबेली मसाला। हा मसाला तुम्ही जास्त क्वांटिटी मध्ये सुद्धा बनवून ठेवू शकता। 2 ते 3 महिने अजिबात खराब होत नाही। आता आपण बटाट्याचं चटपटीत असं सारण तयार करून घेणार आहोत। तर त्यासाठी इथे मी कढईमध्ये 3 छोटे चमचे तेल गरम करून घेतलं। यामध्ये तयार करून घेतलेली लसणाची चटणी होती तर त्यातील 1 चमचा या तेलामध्ये घालायचंय। यामध्ये 3 चमचे दाबेली मसाला घालून घ्यायचाय। 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे। 1 चमचा काश्मीरी लाल मिरचीचं तिखट घालायचंय रंगासाठी। पाव चमचा हळदी पावडर घालून घ्यायची आहे। पाव चमचा गरम मसाला घालायचा। पाव चमचा आमचूर पावडर घालायची आणि पाव चमचा चाट मसाला घालून घ्यायचा। आता हे सर्व मसाले तेलामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। आता यामध्ये 1 ते 2 टेबलस्पून पाणी घालायचं आहे आणि हे मसाले 3 ते 4 मिनिटं गॅसच्या अगदी मंद आचेवरती तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचे आहे। इथे मी हे मसाले तेल सुटेपर्यंत छान परतून घेतलेले आहे। आता यामध्ये आपल्याला 2 चमचे साखर घालायची आहे। अर्धी वाटी यामध्ये चिंचेची चटणी घालून घ्यायची आहे। छान याला मिक्स करून घ्यायचं। साखर आणि चिंचेची चटणी घातल्यामुळे बटाट्याची स्टफिंग अगदी छान चटपटीत तयार होते। आता यामध्ये आपल्याला 1 कप पाणी घालायचं आहे। बटाट्याचा अंदाज घेऊन यामध्येच आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे। आता या पाण्याला आपल्याला खडखडून एक उकड काढून घ्यायची आहे। हे बघा पाण्याला छान खडखडून उकड आलेले आहे। आता आपण जे बटाटे किसून घेतलेले होते तर ते यामध्ये घालून घ्यायचे आहे। दाबेलीची जी स्टफिंग असते तर ती कोरडी नसते, छान अशी ओलसर असते आणि जर बटाट्याचं स्टफिंग चांगलं ओलसर असेल तर पावामध्ये आपण जेव्हा दाबेलीचं हे स्टफिंग फिल करतो त्यासोबत आपल्याला शेंगदाणे आणि डाळिंबाचे दाणे सुद्धा त्यामध्ये फिल करावे लागतात। तर ते सुद्धा अगदी छान या पावामध्ये चिटकून बसतात। त्यामुळे हे मिश्रण आपल्याला थोडंसं ओलसर ठेवावं लागतं। आता मी याला चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे मिश्रण आपल्याला गॅसच्या अगदी मंद आचेवरती हलकसं घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता 3 ते 4 मिनिटांनंतर हे मिश्रण छान असं हलकसं घट्ट झालेलं आहे। एवढंच आपल्याला हे मिश्रण घट्ट ठेवायचं आहे। आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला एक वाफ यावरती काढून घ्यायची आहे। या बटाट्याच्या सारणवरती छान वाफ आलेली आहे। तयार झालं इथे आपलं चटपटीत असं दाबेलीसाठीचं स्टफिंग। आता ठेलेवाले जशा पद्धतीने हे बटाट्याचं स्टफिंग ताटामध्ये असेंबल करतात तशाच पद्धतीने मी तुम्हाला असेंबल करून दाखवत आहे। ताटामध्ये हे बटाट्याचं तयार करून घेतलेलं स्टफिंग घालून घ्यायचं आणि याला अशा पद्धतीने स्पॅच्युलाने एकसारखं करून घ्यायचं आहे। यावरती आपल्याला किसून घेतलेलं सुकं खोबरं घालून घ्यायचं आहे। नंतर यावरती बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे। तयार करून घेतलेले मसाला शेंगदाणे यावरती घालायचे आहे। आता यावरती आपल्याला डाळिंबाचे दाणे घालून घ्यायचे आहे। डाळिंबांच्या दाण्यांमुळेच दाबेली चविष्ट लागते आणि डाळिंबाचा जो क्रंचीनेस असतो तो दाबेलीमध्ये अप्रतिम लागतो। यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची। इथे आपलं हे दाबेलीसाठी तयार केलेलं जे स्टफिंगचं ताट आहे तर ते सुद्धा तयार झालेलं आहे। जवळजवळ सर्वच तयारी झालेली आहे। आता दाबेली कशी असेंबल करायची ते तुम्हाला सांगते। इथे मी पाव घेतलेला आहे। पाव आपल्याला आतून अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे। पावाच्या एका साइडला तयार करून घेतलेली लसणाची चटणी लावून घ्यायची आहे। एका साइडला आपल्याला तयार करून घेतलेली चिंचेची चटणी लावून घ्यायची आहे। आता यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेलं बटाट्याचं स्टफिंग घालून घ्यायचं आहे। 2 चमचे यामध्ये आपल्याला हे स्टफिंग घालायचं आहे। तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त सुद्धा हे स्टफिंग लावू शकता, पण थोडंसं जास्तच घालायचं म्हणजे दाबेली चवीला अगदी छान लागते। यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेले जे शेंगदाणे होते मसाला ते घालायचे आहे। थोडासा कांदा घालायचा आहे आणि डाळिंबाचे दाणे घालून घ्यायचे आहे आणि ही दाबेली आपल्याला अगदी हलक्या हाताने अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायची आहे। अशाच पद्धतीने मी दुसरी दाबेली सुद्धा तयार करून घेतली। आता आपण यांना भाजून घेऊयात।
आता दाबेली भाजण्यासाठी तवा गरम करून घेतला। यावरती आपल्याला 1 चमचा बटर घालायचं आहे। बटर ऐवजी तुम्ही ते तूप सुद्धा वापरू शकता। आता हे आपल्याला दाबेली यावरती ठेवायची आहे। दाबेली छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही बाजूंनी भाजून घ्यायची आहे। दाबेलीच्या वरच्या साईडला देखील थोडंसं बटर लावून घ्यायचं आहे। दाबेली एका साईडने भाजून झाली, आता हिला पलटी करून घ्यायचं आणि दुसऱ्या साईडने देखील हिला भाजून घ्यायचं। इथे मी ही दाबेली दोन्ही साईडने छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतली। आता आपण यांना काढून घेऊयात। आता अशी ही दाबेली भाजून घेतल्यानंतर दाबेलीच्या कडेने आपल्याला अशा पद्धतीने हे बारीक शेव चिटकवून घ्यायचे आहे। असे बारीक शेव याला चिटकवून घेतल्यामुळे दाबेली चवीला अप्रतिम लागते। तयार झाली इथे आपली चटपटीत अशी ही दाबेली। चवीला अगदी मस्तच लागते, लहान काय मोठे सुद्धा आवडीने खातील एवढी चविष्ट तयार होते। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 3। हा पदार्थ तयार करण्यासाठी बाउलमध्ये आपल्याला 3 ग्लास गरम करून घेतलेलं पाणी घालून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला 1 वाटी सोया वडी घालून घ्यायची आहे। सोया वडी ऐवजी तुम्ही इथे रेडीमेड सोया चंक्स सुद्धा वापरू शकता। आता याला मिक्स करून घ्यायचं, यावरती झाकण ठेवायचं आणि 15 मिनिटांसाठी सोया वडी आपल्याला भिजण्यासाठी ठेवायची आहे। आता इथे बरोबर 15 मिनिट झालेले आहे। इथे आपली सोया वडी चांगली भिजली गेलेली आहे। तुम्ही बघू शकता वडीची साईज सुद्धा डबल झालेली आहे। आता या वडीमधलं जे पाणी आहे ते हाताने पूर्णपणे पिळून घ्यायचं आणि एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला सोया वडीचा चंक्स तयार करून घ्यायचा आहे। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये याला घालून घ्यायचं आणि पल्स मोडवरती 1 ते 2 सेकंद याला फिरवून घ्यायचंय। बघा अशा पद्धतीने असं जाडसर याला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। इथे आपला हा सोया चंक्स तयार झालेला आहे। आता कढईमध्ये 4 छोटे चमचे तेल घालून घ्यायचे। तेल चांगलं गरम झालं, यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचे। साजूक तुपाचा फ्लेवर या पदार्थामध्ये खूप छान लागतो। आता यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची। मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये काही खडे मसाले घालून घ्यायचे आहे। इथे मी 1 इंच दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे, 1 तेजपत्त्याचं पान घेतलेलं आहे, 2 लवंग घेतले, 2 मिरी घेतली, अर्धा स्टारफूल घ्यायचा आहे आणि 1 आपल्याला हिरवी वेलची यामध्ये घ्यायची। आता हे खडे मसाले तेलामध्ये घालून घेऊयात। असे हे खडे मसाले वापरल्यामुळे हा पदार्थ चवीला अगदी भन्नाट लागतो। यामध्ये पाव चमचा हिंग घातला आणि 1 चमचा जिरं घालून घेतलं। आता हे खडे मसाले 1 ते 2 सेकंद तेलावरती चांगले परतून घेतले। यामध्ये 1 मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहे। आता हा कांदा आपल्याला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। बघा कांदा परतून झालेला आहे। आता यामध्ये 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची आहे। आलं लसूणची पेस्ट अशी कांदा परतून घेतल्यानंतर घालायची। आधीच जर आपण ही पेस्ट घातली तर ही लवकर जळून जाते, त्यामुळे कांदा परतल्यानंतर हिला घालून घ्यायचं आणि 1 ते 2 सेकंद छान या कांद्यासोबत हिला परतून घ्यायचं आहे। तर यामध्ये आपल्याला 1 वाटी बारीक कापून घेतलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे। आता हा टोमॅटो देखील मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। बघा टोमॅटो मऊ झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला 1 वाटी बारीक कापून घेतलेली शिमला मिरची घालायची आहे। इथे मी पिवळी मिरची आणि हिरवी मिरची दोघं एकत्र वापरलेले आहे। तुम्ही ते फक्त हिरवी शिमला मिरची सुद्धा वापरू शकता। याला आपल्याला मिक्स करून घ्यायचे आणि यावरती झाकण ठेवायचे 5 मिनिटांसाठी आणि ही शिमला मिरची आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे। 5 मिनिटांमधून 2-2 मिनिटांनी आपल्याला याला मिक्स करत जायचं आहे, म्हणजे हे तळाला मिश्रण चिटकणार नाही। अशाच पद्धतीने मी झाकण ठेवून 5 मिनिटं शिमला मिरची छान वाफेमध्ये शिजवून घेतलेली आहे। आता यामध्ये आपल्याला 2 चमचे दही घालून घ्यायचं आहे। असं दही घातल्यामुळे या पदार्थाची चव दुपटीने वाढते आणि चवीला अगदी भन्नाटा असा हा पदार्थ तयार होतो। यामध्ये 1 चमचा लाल तिखट घालायचे, 1 चमचा काश्मीरी लाल मिरचीचं तिखट घालायचे, 1 चमचा काळा मसाला घालायचा आहे। काळा मसाल्याऐवजी पावभाजी मसाला सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। पाव चमचा गरम मसाला आणि पाव चमचा हळदी पावडर घातली। आता हे सर्व मसाले 1 ते 2 सेकंद आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहे। आता यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास गरम करून घेतलेलं पाणी घालून घ्यायचं आहे। याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता यावरती झाकण ठेवूयात 5 मिनिटांसाठी आणि गॅसच्या मंद आचेवरती याला आपल्याला छान वाफेमध्ये शिजवून घ्यायचे। बघा इथे मी 5 मिनिटं हा मसाला छान वाफेमध्ये शिजवून घेतलेला आहे। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। याला मिक्स करून घ्यायचे आणि आपण जो तयार करून घेतलेला सोया चंक्स होता तर तो यामध्ये घालून घ्यायचा आहे।
इथे आज आपण सोया किमा पाव बघत आहोत। आधी आपण मसाला बनवताना अर्धा ग्लास पाणी घातलेलं होतं, त्यामध्ये याला मिक्स करून घ्यायचे। बघा याला मी मिक्स करून घेतलं। मला असं वाटतं यामध्ये आणखी पाणी बसेल, त्यामुळे इथे मी पाव कप गरम करून घेतलेलं पाणी घालून घेत आहे। याला मिक्स करून घ्यायचं आहे। हा सोयाचा मसाला जास्त घट्ट सुद्धा नसतो आणि जास्त सैल सुद्धा नसतो। बघा अशा पद्धतीचा हा मसाला असतो। यावरती झाकण ठेवून 5 मिनिटं आपल्याला यावरती छान एक वाफ काढून घ्यायची। बघा इथे एक वाफ मी काढून घेतली। तयार झाला इथे आपला छान असा सोया किमा, चवीला अगदी भन्नाट असा हा तयार होतो। यावरती आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे। रात्रीच्या वेळी भाजी पोळी बनवायचा कंटाळा येतो, त्यावेळेस आपण हा पदार्थ बनवून घेऊ शकतो। चवीला तर एवढा भारी लागतो, लहान काय मोठे सुद्धा बोट चाकून खातील इतका चविष्ट असा हा तयार होतो। इथे आपला हा सोया किमा तयार झाला। आता पाव भाजून घेऊया। त्यासाठी तवा गरम करून घेतला, यावरती बटर घालून घ्यायचे। बटरवरती आपल्याला थोडंसं कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि बटर छान या तव्यावरती पसरवून घ्यायचे। पाव ठेवायचे आणि हे पाव आपल्याला दोन्ही साइडने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे। पावांच्या वरच्या साइडला देखील आपल्याला थोडंसं बटर लावून घ्यायचे। बटरऐवजी इथे तुम्ही तुपाने सुद्धा हे पाव शेकून घेऊ शकता। इथे मी हे पाव दोन्ही साइडने छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतले। आता आपण हा सोया किमा पाव सर्व करून घेऊयात। हा सोया किमा पाव अगदी झटपट तयार होतो आणि चवीलाही अगदी भन्नाट असा लागतो। लहान मुलं तर खूप आवडीने खातील इतका चविष्ट तयार होतो। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 4। ते मी 250 ग्रॅम मटकीची उसळ घेतली। हिला 2-3 वेळेस पाण्याने वॉश करून घेतलं। आता हिला आपल्याला कुकर मध्ये घालून घ्यायचं आहे। यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचं आहे। आता यामध्ये पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे। चवीप्रमाणे थोडंसं यात मीठ घालून घ्यायचं आहे। आता हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे। कुकरचं झाकण लावायचं आणि आपल्याला याची एक शिट्टी काढून घ्यायची आहे। आता मटकीची उसळ शिजत आहे, तोपर्यंत आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे। त्यासाठी एक मोठ्या आकाराचं पिकलेलं टोमॅटो घेतलं आणि याला कट करून घेतलं। 2 मीडियम साइजचे कांदे अशा पद्धतीने उभे मी कट करून घेतले। पाव कप ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे। इथे तुम्ही सुकं खोबरं सुद्धा वापरू शकता। 1 चमचा फुटण्याची डाळ घेतली। फुटण्याच्या डाळमुळे जी ग्रेव्ही आहे तर तिला छान दाटसरपणा येतो। 6 ते 7 लसणच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं घेतलं। आता हे सर्व जिन्नस आपल्याला भाजून घ्यायचे आहे। त्यासाठी कढईमध्ये मी कांदा घातला। यामध्ये 1 छोटा चमचा तेल घातलं। आता हा कांदा आपल्याला गुलाबी रंगावरती अशा पद्धतीने चांगला परतून घ्यायचा आहे। असा कांदा भाजून घेतल्यामुळे भाजीला चव खूप छान येते आणि त्यासोबत भाजीला रंग सुद्धा खूप छान येतो। आता आपल्याला त्याच पद्धतीने ओलं खोबरं, आलं आणि लसूणच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहे। आता आपल्याला याला देखील हलक्या गुलाबी रंगावरती अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे। असं याला भाजून घ्यायचं आणि प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे। आता फुटाण्याची डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे। डाळवरती हलकेसे सोनेरी डाग येईपर्यंत आपल्याला हिला चांगलं भाजून घ्यायचंय। हे बघा अशा पद्धतीने। आता सगळ्यात शेवटी आपल्याला टोमॅटो भाजून घ्यायचं आहे। आता टोमॅटो आपल्याला हलकसं सॉफ्ट होईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे। टोमॅटो असं भाजून घेतल्यामुळे भाजीला चव खूप छान येते। भाजीचा रंग जो असतो तो सुद्धा खूप छान येतो आणि मस्त अशी लालबुंद भाजी तयार होते। इथे मी हे सर्व जिन्नस भाजून घेतलेले आहे। आता याला आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आणि नंतर मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। असं हे सगळं थंड झाल्यावरती मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे। मसाला भाजताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेवढा तुमचा मसाला चांगला भाजला जाईल तेवढी तुमची भाजी चविष्ट तयार होते। आता यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरं घालून घ्यायचं आहे आणि अगदी थोडंसं यामध्ये आपल्याला जायफळ किसून घालायचं आहे। असं जायफळ घातल्यामुळे भाजीला टेस्ट खूप छान येते आणि भाजी अगदी छान अशी हॉटेलसारखी तयार होते। आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि याची आपल्याला अशा पद्धतीची स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची आहे। शक्य होईल तेवढं याला बारीक करून घ्यायचं। इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे आणि आपण कुकरमध्ये मटकीची उसळ शिजण्यासाठी ठेवलेली होती। आता उसळ सुद्धा चांगली शिजलेली आहे। आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया। इथे आपण मिसळ पाव तयार करणार आहोत, तर त्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे। यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचे। तेल आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता यामध्ये 1 मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे। हा कांदा आपल्याला गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे। आता कांदा परतून झालेला आहे। यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊया। मिसळला अगदी हॉटेलसारखा रंग येण्यासाठी
कट येण्यासाठी इथे आपल्याला काही टिप्स वापरायचे आहे। मसाला असा तेलामध्येच घालायचा आहे। त्यासाठी 1 चमचा लाल तिखट घातलं, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घालायचं आहे। हे तिखट फक्त रंगासाठी वापरलं जातं, अजिबात हे तिखट चवीला तिखट नसतं। यामध्ये 1 चमचा काळा मसाला घातला। या मसाल्याची रेसिपी ऑलरेडी चॅनलवरती आहे, रेसिपीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल। पाव चमचा गरम मसाला आणि 1 चमचा धणे पावडर घातली। आता मसाले चांगले तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आणि यामध्ये आपल्याला 2 छोटे चमचे पाणी घालून घ्यायचे आहे आणि हा मसाला 2 ते 3 मिनिटं आपल्याला गॅसच्या अगदी मंद आचेवरती अशा पद्धतीने भाजून घ्यायचा आहे। असं पाणी घातल्यामुळे मसाले जळत नाहीत आणि अगदी छान असा हा मसाला तेलावरती भाजला जातो। मसाला चांगला भाजून झाला। आता यामध्ये आपल्याला कांदा, खोबरं, टोमॅटोचं तयार करून घेतलेलं हे वाटण घालून घ्यायचं आहे। आता हे वाटण आपल्याला गॅसच्या अगदी मंद आचेवरती 6 ते 7 मिनिटं भाजून घ्यायचं आहे। वाटण जसं जसं भाजलं जाईल तसं तसं त्यातून तेल रिलीज व्हायला सुरुवात होते आणि ह्या वाटणाचा रंग सुद्धा डार्क लाल बुंद दिसायला लागतो आणि वाटणाचं टेक्स्चर सुद्धा रव्यासारखं रेवाड दिसायला सुरुवात होते। आता इथे मी हे वाटण चांगलं गॅसच्या मंद आचेवरती परतून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकतायत या वाटणाला छान तेल सुटलेलं आहे। सांगितल्याप्रमाणे वाटणाचा रंग सुद्धा अगदी डार्क आलेला आहे आणि तुम्ही बघू शकतात या वाटणाचं जे टेक्स्चर आहे ते रव्यासारखं रेवाळ दिसायला सुरुवात झालेली आहे। असं जर परफेक्ट वाटण भाजलं गेलं तर भाजीची चव सुद्धा खूप छान लागते। भाजीवरती कट खूप सुरेख येतो आणि रंग देखील खूप छान येतो या भाजीवरती। आता आपल्याला यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून घ्यायचंय, याला मिक्स करून घ्यायचंय। आता यावरती झाकण ठेवूयात आणि 2 मिनिटं आपल्याला हा मसाला वाफेमध्ये शिजवून घ्यायचा आहे। इथे मी हा मसाला शिजवून घेतलेला आहे। मसाला छान शिजल्यामुळे तुम्ही बघू शकतात या मसाल्यावरती छान तेलाचा कट येतो। यावरूनच समजायचं मसाला चांगला आपला तयार झालेला आहे। आता यामध्ये शिजवून घेतलेली मटकीची उसळ घालून घ्यायची आहे। आता आपण याला मिक्स करून घेऊयात। मला ही भाजी खूप घट्ट वाटत आहे, त्यामुळे यामध्ये आपल्याला गरम करून घेतलेलं पाणी घालायचं आहे। इथे मी 1.5 ग्लास पाणी यामध्ये घातलेलं आहे। तुम्ही या भाजीची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची मी ठेवलेली आहे। तुम्हाला हवं तसं तुम्ही यामध्ये आवडीप्रमाणे पाणी घालून घेऊ शकता आणि भाजीची थिकनेस ऍडजस्ट करून घेऊ शकता। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ थोडं बेतानेच घालायचं, कारण मटकीची उसळ शिजवताना देखील आपण यात मीठ घातलं होतं। याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि या भाजीला आपल्याला 1 उकळ काढून घ्यायची आहे। भाजीवरती झाकण न ठेवताच आपल्याला याची उकळ काढून घ्यायची आहे, कारण जर आपण यावरती झाकण ठेवलं तर भाजीवरती खूप फेस येतो आणि जो कट असतो भाजीवरती तो सुद्धा चांगला येत नाही। तुम्ही बघू शकताय भाजीवरती छान कट आलेला आहे। यावरती मी कोथिंबीर घालून घेतली आणि थोडंसं याला मिक्स करून घेतलं। तयार झाली इथे आपली चमचमीत अशी मिसळ। तुम्ही बघू शकताय भाजीवरती रंग खूप छान आलेला आहे, कड देखील खूप मस्त आलेला आहे आणि जशी हॉटेलमध्ये मिसळ मिळते सेम तशाच पद्धतीची ही भाजी तयार झालेली आहे। दिसायला एवढी सुंदर दिसत आहे ही भाजी, त्यापेक्षा चवीला अप्रतिम लागते। आता आपण पाव भाजून घेऊया। त्यासाठी तवा गरम करून घेतला, यावरती 1 चमचा तूप घालून घेतलं। तुपाऐवजी तुम्ही ते बटर सुद्धा वापरू शकता। आता पाव आपल्याला दोघी साइडने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। इथे मी पाव भाजून घेतलेले आहे। आता आपण प्लेटिंग करून घेऊयात। मंडळी तयार झाली इथे आपली मस्त अशी झणझणीत, चमचमीत आणि तर्रीदार अशी ही मिसळ। जशी हॉटेलमध्ये मिळते तशीच तयार झालेली आहे, चवीला ही सेम तशीच लागते। आता मिसळवरती आपल्याला पिवळी शेव घालून घ्यायची आहे, हवं तर तुम्ही ते चिवडा सुद्धा घालून घेऊ शकता। थोडासा कांदा घालायचा आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे। मस्त अशी झणझणीत तर्रीदार इथे आपली चवीला अप्रतिम लागणारी मिसळ तयार झालेली आहे। प्रकार क्रमांक 5। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 2 वाटी इथे आपल्याला मैदा घ्यायचा आहे। यामध्ये पाव चमचा ओवा घालायचा आहे। ओवा असा हातावरती क्रश करून घालायचा, म्हणजे ओव्याचा फ्लेवर पदार्थामध्ये खूप छान उतरतो। आता चवीप्रमाणे यात मीठ घालून घ्यायचं आहे आणि ज्या वाटीने आपण मैदा मोजून घेतला होता त्याच वाटीने पाव वाटी यात आपल्याला कच्चं तेल घालून घ्यायचं आहे। तेलाऐवजी तूप सुद्धा इथे तुम्ही वापरू शकता, पण तेलामुळे जास्त पदार्थ क्रिस्पी आणि खुसखुशीत बनतो। आता हे तेल आपल्याला मैद्याला चांगलं चोळून घ्यायचंय। लक्षात ठेवा मैद्याला पूर्ण तेल हे लागलं गेलं पाहिजे। मैद्याला तेल पूर्ण लावून घेतल्यानंतर मैदा हातामध्ये घ्यायचा आणि याची अशी मूठ करून बघायची। अशी मूठ बांधली गेली तर समजायचं मैद्यामध्ये तेलाचं मोहन अगदी परफेक्ट झालेलं आहे। आता या मैद्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचंय आणि याचा आपल्याला अगदी घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे।
लक्षात ठेवा, आपण पुरीसाठी पीठ मळून घेतो ना, तर त्यापेक्षाही आपल्याला पीठ हे घट्ट मळून घ्यायचे, कारण इथे आपल्याला क्रिस्पी आणि खुसखुशीत समोसे बनवायचे आहे। पीठ इथे मी अगदी घट्ट मळून घेतलेलं आहे। पिठावरती झाकण ठेवायचे आणि 5 मिनिटांसाठी हे पीठ मुरण्यासाठी ठेवायचे। ते पीठ मुरत आहे तोपर्यंत एक वाटण तयार करून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 चमचा जिरं घालायचं, 1 चमचा धणे घालायचे आणि 1 चमचा बडीशोप घालायची। 6 ते 7 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि 10 ते 12 इथे मी लसणच्या पाकळ्या घेतलेल्या आहे। यामध्ये अर्धी वाटी कोथिंबीर घालून घ्यायची आहे। आता अजिबात थोडंही पाण्याचा वापर न करता याचं आपल्याला असं जाडसर वाटण हे तयार करून घ्यायचं आहे। इथे मी 3 उकळून घेतलेले बटाटे घेतलेले आहे। बटाट्यांची साल काढून घेतलेली आहे। बटाटे आता थंड झाल्यावरती हाताने आपल्याला असे चुरून घ्यायचे आहे। बटाटे किसून घेण्यापेक्षा असे थोडेसे जाडसर हाताने चुरून घ्यायचे, म्हणजे भाजी चवीला अगदी छान तयार होते। आता भाजी कशी बनवायची ते बघूया। त्यासाठी कढईमध्ये पोहे खायचे 2 छोटे चमचे तेल घालून घ्यायचं। तेल चांगलं गरम झालं, यामध्ये 1 चमचा मोहरी घातली। मोहरी तडतडल्यानंतर अर्धा चमचा हिंग घालून घेतला। आता यात तयार करून घेतलेलं मिरची, लसूण आणि कोथिंबीरचं वाटण घालायचे। 6 ते 7 कढीपत्त्याची पानं घालायची। अर्धी वाटी बारीक कापून घेतलेली पुदिन्याची पानं घालायची। पुदिन्याच्या पानांमुळेच समोसा अगदी हॉटेलसारखा तयार होतो आणि समोसा मस्त चवीला अप्रतिम लागतो। यामध्ये पोहे खायचे 2 चमचे शेंगदाणे घालून घेतले आणि हे वाटण 1 ते 2 मिनिटं चांगलं परतून घेतलं। आता यामध्ये अर्धा चमचा हळदी पावडर आणि पाव चमचा गरम मसाला घालून पुन्हा एकदा हे वाटण चांगलं परतून घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला पाव वाटी शिजवून घेतलेले वाटाणे घालायचे आहे। इथे मी पिवळे वाटाणे वापरत आहे, तुम्ही ते हिरवे वाटाणे सुद्धा वापरू शकता। आता मॅश करून घेतलेले हे बटाटे यामध्ये घालून घ्यायचे आहे। चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचे आणि भाजी छान आपल्याला मिक्स करून घ्यायची। इथे मी ही भाजी छान मिक्स करून घेतलेली आहे। भाजी बघू शकता मस्त अशी चटपटीत तयार झालेली आहे। आता यावरती झाकण ठेवायचे आणि भाजीवरती एक वाफ आपल्याला काढून घ्यायची। भाजीवरती छान वाफ आलेली आहे, यावरचं झाकण काढून घेऊया। मस्त अशी चटपटीत बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। इथे आज आपण समोसे बनवत आहोत, तर त्यासाठी इथे आपलं हे बटाट्याच्या भाजीचं स्टफिंग तयार झालेलं आहे। गॅस बंद करायचा आणि भाजी थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्यायची। भाजी तयार होत होती तोपर्यंत इथे आपलं पीठ देखील चांगलं मुरलं गेलेलं आहे। आपल्याला हे पीठ पुन्हा एकदा 2 ते 3 मिनिटं चांगलं मळून घ्यायचंय। पीठ असं मळून घेतल्यानंतर या पिठाचे छोटे छोटे पेढ्याच्या साईज एवढे आपल्याला गोळे असे हे तयार करून घ्यायचे आहे या पद्धतीने। आता समोसा तयार करण्यासाठी यातील एक गोळा घ्यायचा आहे आणि याला आपल्याला लाटून घ्यायचं आहे। आता समोशाची पारी लाटताना याला आपल्याला गोल न लाटता ओव्हल शेपमध्ये लाटून घ्यायचं आहे। समोशाची पारी जर खूप पातळ लाटून घेतली तर समोसे क्रिस्पी आणि खुसखुशीत होत नाही, त्यामुळे ही पारी आपल्याला जशी आपण चपाती लाटून घेतो तर त्याच थिकनेसची लाटून घ्यायची आहे या पद्धतीने। आता ही पारी अशी आतमधून कट करून घ्यायची। पारी हातावरती घ्यायची। या पारीच्या कडेने आपल्याला असं पाणी लावून घ्यायचंय आणि याला असं आपल्याला आतमधून फोल्ड करून घ्यायचंय आणि या ज्या कडा आहे तर या अशा आपल्याला यावरती चिपकवून घ्यायचे। थोडंसं दाबून याला व्यवस्थित प्रेस करून चिटकवून घ्यायचं आहे आणि याचा आपल्याला असा हा कोन तयार करून घ्यायचा आहे। आता तयार करून घेतलेलं बटाट्याचं स्टफिंग पूर्णपणे थंड झाल्यावरतीच 2 चमचे आपल्याला या तयार करून घेतलेल्या कोनमध्ये घालून घ्यायचे आणि असं बोटाने याला प्रेस करून घ्यायचे। आता पुन्हा या पारीच्या कडेने आपल्याला पाणी लावून घ्यायचे। आता या पारीला अशी आपल्याला एक छोटीशी प्लेट तयार करून घ्यायची आहे आणि नंतर या ज्या कडा आहे समोशाच्या त्या अशा आपल्याला बोटांनी दाबून प्रेस करून चिटकवून घ्यायच्या आहे या पद्धतीने। बघू शकता इथे आपला मस्त असा हा समोसा तयार झालेला आहे। याच पद्धतीने सगळे समोसे आपल्याला तयार करून घ्यायचे। इथे मी समोसे तयार करून घेतलेले आहे। आता समोसे फ्राय करण्यासाठी तेल इथे आपल्याला मध्यम टेम्परेचरवरती गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झालंय, यामध्ये आपल्याला समोसे घालून घ्यायचे आहे। समोसे घातल्यावरती बघू शकता तेलाचे अगदी छोटे छोटे बबल्स तयार होत आहे, याचा अर्थ तेल इथे आपल्या मध्यम टेम्परेचरवरती गरम करून घेतलेलं आहे। आता हे समोसे लो टू मीडियम गॅसच्या फ्लेमवरती क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे। समोसे एका साइडने फ्राय झाल्यावरती समोसे उलटून घ्यायचे आणि दोन्ही साइडने छान क्रिस्पी आणि खुसखुशीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे। इथे आपले समोसे फ्राय झालेले आहे। आता आपण यांना काढून घेऊया। बघू शकता अगदी क्रिस्पी खुसखुशीत समोसे तयार झालेले आहे। जसे नाश्ता सेंटरवरती मिळतात तसेच समोसे तयार झालेले आहे।
आणि चवीला तर हे समोसे अप्रतिम लागतात। जर तुम्ही हे समोसे एकदा बनवले तर कधीच बाहेरून विकत आणणार नाही, इतके चवीला अप्रतिम लागतात। मस्त क्रिस्पी खुसखुशीत समोसे तयार होतात। या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। जर तुम्हाला आजच्या या सर्व रेसिपीज आवडल्या असतील तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर चला भेटू एका मस्त अशा चमचमीत रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।